चळवळ काय असते आणि क्रांती काय असते समाजात करणं, हे सगळं मी लहानपणापासून जवळून बघितलेलं आहे. बरं. वयाच्या 14व्या वर्षी मी पहिलं विद्यार्थ्यांकरिताचं आंदोलन पाहिलं बिंदू चौकामध्ये. AISFनं केलेलं आणि ओके. त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. तुम्ही समाजातल्या वंचित घटकांचं खूप मोठं देणं लागता. ही आई-वडिलांची शिकवण होती पहिल्यापासून. माझ्या वडिलांची इच्छा होती, की मी वकील व्हावं. मी मोठा वकील व्हावं. 2008 पासून आम्ही रेड लाईट एरियामध्ये काम करायला सुरुवात केली. बरं. तिथे एक पाळणाघर चालवलं. काही महिलांना तर आम्ही अवयव त्यांचे शिवून त्यांना त्यांच्या देशांच्या ताब्यात दिलं. बापरे! पण जो त्रास झाला तो खूप झाला आम्हाला तिथे. आजही त्यांना तीच परिस्थिती आहे? सोडवताना तिथे गुंडांच्या टोळ्या असतात. बरं. त्या महिलांच्या अवतीभोवती, त्या महिलांनी तिथून निघून जाऊ नये म्हणून. हं. तुमच्या कुटुंबाला थ्रेट येतो. त्यांच्या गालाला दाताचे वळ असायचे चावलेले. त्यांचा कान चावलेला असायचा रक्तबंबाळ. बापरे! त्यांच्या शरीराचे लचके तोडलेले असायचे. हातावर मारलेले वण असायचे, काळे-निळे. पण तुम्ही सच्चाईनं काम केलं तर तुम्ही व्यवस्थित जगण्यापुरते आणि तुमचं घर चांगलं व्यवस्थित चालण्यापुरते पैसे वकिली, तो काळा कोट तुम्हाला नक्की देऊन जातो. न्यायासाठी लढतो, तो वकील उघड्यावर आहे. त्याच्यासाठीच वकील संरक्षण कायदा नाहीये. पण मी असं म्हणेन, की पेन्शनची गरज वकिलांना आहे. मी पसंत केलं, की मी जिल्हा न्यायालयात काम करायचं आपण. ट्रायल कोर्टात काम करायचं. बरं. क्रॉस घेणं, प्रोसिजरल लॉ चालवणं, हे सगळं माझ्या आवडीचं काम मी स्वीकारलं. काम करण्यासाठी अनेक तालुक्यांमधून मुली येतात. त्यावेळी बाररूममध्ये आल्यानंतर, कोर्टात आल्यानंतर त्यांना बसायला बाररूम सुद्धा नाहीयेत. बरं. पावसात भिजून आल्या तर त्यांना चेंजिंग रूम नाहीयेत. एखादी बाथरूम आहे जी गळकी असते, पाणी गळत असतं तिथं. स्ट्रगलिंग पिरियड हा माझा सुद्धा होता. प्रत्येक वकिलाचा असतो. स्त्री-पुरुष दोघांचा समान असतो. पोलिसांकडून तेवढी मदत वकिलांना मिळत नाही. ते 36चा आकडा असतो म्हणतात पोलिसांचा आणि वकिलांचा. नेहमी होतं ते. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर आपल्या सर्वांना माहिती की नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. तब्बल 7-8 वर्षानंतर त्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं की बार काउन्सिलच्या पण इलेक्शन्स झाले आणि आत्ता जी रणधुमाळी सुरू आहे ती म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. 24 मार्च 2026 रोजी हे इलेक्शन होणार आहेत. तब्बल 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये सदस्यपदासाठी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या आणि ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे अशा ॲडव्होकेट माधवीताई पोद्दार मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर मॅडमविषयी सांगायचं झालं तर 21 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि या 21 वर्षामध्ये मुंबई हायकोर्ट तर आहेच, परंतु त्यासोबत पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि भारतभरातील जे काही डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत त्या कोर्टमध्ये त्या प्रॅक्टिस करतायत. अतिशय नावाजलेलं नाव आहे. आता आपण जर पाहिलं की आम्ही लहानपणी आम्हाला प्रश्न विचारला जायचा की मोठं झाल्यावर काय बनायचं आहे. एकतर ग्रामीण भागातल्या आम्हाला एकच गोष्ट माहिती असायची मॅडम, डॉक्टर आणि इंजिनियर. आणि खूप त्याच्या पलीकडे जर गेलं की डॉक्टर आणि इंजिनियर नाही तर शिक्षक आणि वकील. कारण वकिली पेशा हा असा असायचा की लहानपणापासून कुठे ना कुठे कोर्टामध्ये कुठली ना कुठली केस चाललेली असायची आणि घरातून ते पैसे वकिलांना द्यावे लागायचे आणि त्यावेळेस असं वाटायचं की अरे वकिलांकडे खूप पैसा असतो, त्याच्यामुळे वकील बनण्याची इच्छा असते. आता ती नक्की काय आहे ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, पण तत्पूर्वी मॅडमविषयी जाणून घेणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण 21 वर्षाचा हा अनुभव आणि या अनुभवामध्ये फक्त वकिलीच नाही, व्यावसायिक दृष्टीने वकिली करण्यासाठी प्रत्येकजण समोर येत असतो, परंतु त्याची एक दुसरी बाजू म्हणजे सामाजिक कार्य. आता सामाजिक कार्यामध्ये काय काय मॅडमनी केले ते देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. खरं तर आपण पाहतो की जे वकील आहेत, जसं मी सांगितलं की पैसा दिसतो, परंतु काही ज्युनियर वकील आहेत, त्या ज्युनियर वकिलांना स्टायपेंड मिळावं यासाठी मॅडम अग्रेसर आहेत, त्यासाठी त्यांचे प्रयत्न देखील चालू आहेत. वकील संरक्षण कायदा आणावा यासाठी देखील मॅडम अग्रेसर आहेत. कारण याच्या आधी आपण पाहिलेलं आहे की वकिलांचा हत्याकांड देखील झालेला आहे. वकिलांवरती वेळोवेळी आपण पाहत असतो की हल्ले होत असतात. कुठेतरी त्यांच्यावरती त्यांच्या असील असतील किंवा इतर ठिकाणातून हल्ले होत आहेत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची त्यासाठी मॅडम प्रयत्न करत आहेत. त्यानंतर जे काही वकिलांवरती हल्ले झाले त्याच्यासाठी आंदोलनं झाली, त्या आंदोलनांमध्ये मॅडम सक्रियपणे सहभागी असतात. आजपर्यंत आपण पाहतो की वेश्या व्यवसायावरती काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत, परंतु काम करणं आणि त्याला न्याय मिळवून देणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आजपर्यंत 700 पेक्षा जास्त वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्या क्षेत्रातून बाहेर काढलं आणि त्यांचं पुनर्वसन
केलेलं आहे. आणि ते पुनर्वसन फक्त भारतातच नाही, ज्या परदेशातील महिला आहेत त्यांना परदेशामध्ये त्यांच्या ठिकाणी त्यांना सुखरूप पोहोचवलेलं देखील आहे. त्याच्यापेक्षा अजून मोठं काम कुठलं असू शकतं. त्यानंतर महिला वकिलांच्या हक्कांसाठी त्यांनी PIL देखील दाखल केलेले आहे. आणि त्यासोबतच मला सर्वात जास्त आवडलेलं काम म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात प्रथमच अहिल्या सेलची सुरुवात केलेली आहे. आता नक्की अहिल्या सेल काय आहे, 700 पेक्षा जास्त वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची त्यांनी सुटका कशी केली आणि महिला वकिलांसाठी त्या काय काम करत आहेत आणि एकंदरीत वकिलांसाठी काय काम आहे हे आजच्या या पॉडकास्टमधून जाणून घ्यायचं आहे. मॅडम, पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. खरं तर 21 वर्षाचा अनुभव हे मला सांगणं म्हणजे 2 सेकंदाचं काम होतं. तुम्हाला 21 वर्षाचा अनुभव आहे आणि हा 21 वर्षाचा अनुभव जाणून घेण्यासाठी एक पॉडकास्ट आपल्याला पुरणार नाही आहे. 21 वर्षाचा अनुभव सांगायला कमीत कमी 2 दिवस तरी पाहिजे. परंतु आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचा प्रवास थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तुम्ही इलेक्शनसाठी उभे आहात, नक्की त्या गोष्टी देखील आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. परंतु तत्पूर्वी मी ज्या गोष्टी सांगितल्या खूप थोडक्या गोष्टी सांगाव्या लागल्या मला, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. काय सांगाल की वकिली क्षेत्रात यायचंच का ठरवलं होतं? मी मूळची कोल्हापूरची बरं. आणि आपण सर्वजण ज्ञात आहात की कोल्हापूर ही फुले शाहू आंबेडकरांची धरती आहे. बरोबर. कोल्हापूरला एक पुरोगामी वारसा आहे. वडील कॉम्रेड बाळ पोद्दार हे ज्येष्ठ पत्रकार होते. बरं. गोविंदराव पानसरे, समाजवादी प्रबोधिनीचे शांताराम गरुड, या सगळ्यांच्या अंगाखांद्यावर संपन्न बालपण घालवलेली मी आहे. त्यामुळं चळवळ काय असते आणि क्रांती काय असते समाजात करणं, हे सगळं मी लहानपणापासून जवळून बघितलेलं आहे. बरं. वयाच्या 14व्या वर्षी मी पहिलं विद्यार्थ्यांकरिताचं आंदोलन पाहिलं बिंदू चौकामध्ये, AISF न केलेलं, आणि ओके. त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला कोल्हापूरमध्ये वयाच्या 14व्या वर्षी. बरं. तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टींची गोडी लागली. आणि काम, आपण जे आयुष्यात काही काम करू, शिक्षण घेऊ, ते फक्त अर्थार्जनासाठी नसावं. तुम्ही समाजातल्या वंचित घटकांचं खूप मोठं देणं लागता. ही आईवडिलांची शिकवण होती पहिल्यापासून. माझी आई प्राध्यापक होती आणि माझे वडील पत्रकार होते आणि खूप बिकट परिस्थितीतून त्यांनी त्या काळी शिक्षण घेतलेलं होतं. बरोबर. आणि नेहमी शिक्षणाला प्राधान्य दिलं त्यांनी. समाजाला मदत केली. म्हणजे त्यांच्या कमाईमधले 1 रुपयाच्या कमाईमधला 50 पैसे त्यांनी समाजासाठी खर्च केले नेहमी. क्या बात आहे. अशा वातावरणातून आलेली मी. वकिलीची ओढ नेहमी होती. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी वकील व्हावं, मी मोठा वकील व्हावं. कारण ते अनेक युनियनचं काम करत होते. महाराष्ट्रातल्या बिडी कामगारांना त्यांनी अस्तित्व निर्माण करून दिलेलं होतं. आणि बरं. हा सगळ्या तळागाळातल्या लोकांसाठी लढा देताना त्यांना असं वाटत होतं की माझी मुलगी वकील व्हावी क्या बात आहे. आणि तुझ्यामध्ये ते गुण आहेत. म्हणून मी त्यावेळेपासून मी जर वयात येताना जर काही ठरवलं तर ते मी वकील होण्यासाठी ठरवलं. बरं. आणि सामाजिक कार्याची नेहमी आवड होती. त्यामुळे मला असं वाटलं की वकिली पेशा हा सामाजिक परिस्थितीशी, समाजाशी खूप निगडीत जवळचा असणारा व्यवसाय आहे. समाजाची मला जास्त सेवा करता येईल म्हणून मी वकिली व्यवसाय निवडला. अच्छा. ॲक्च्युली खरं तर तुम्ही जे सांगितलं की 14व्या वर्षी तुम्ही विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. नोंदवला. ॲक्च्युली वयाच्या 14व्या वर्षी एखाद्या मुलीने, कारण वय 14 वर्ष आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या मुलीने घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तरी घरच्यांची नजर असते की नाही, घराच्या बाहेर जाऊ नको. त्या वयात तुम्ही आंदोलनात सहभागी झाला होतात. खरं तर मला प्रश्नच हा विचारायचा होता की वकिली हा व्यवसाय असताना तुम्ही सामाजिक कार्याकडे का वळलात? तर मुळच तुमचं ते होतं की वयाच्या 14व्या वर्षी तुम्ही सक्रियपणे त्या आंदोलनात उभं राहिला. भाग घेतला. तरीही मला विचारावं वाटतं की एका बाजूला जर पाहिलं की डॉक्टर आणि वकील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस देवानंतर ह्याच 2 गोष्टी आठवतात, एक तर डॉक्टर नाही तर वकील. कारण वाचवणारे ते 2च असतात. बरोबर. तरीही लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो की अरे वकिलाला खरी परिस्थिती सांगायची नसते, डॉक्टरला खरी परिस्थिती सांगायची नसते, खूप पैसे उकळतात, असं सर्रास बोललं जातं. तुम्ही देखील ऐकलं असेल. तरी हा व्यवसाय एका बाजूला ठेवून तुम्ही दुसऱ्या बाजूला सामाजिक चळवळीत, असं तुम्हाला कधी वाटलं नाही की बाबा आपल्याला पण भविष्य आहे, इकडचा वेळ आपण इकडे दिला तर याच्यातून पण पैसा कमवू शकतो आपण जास्त? इकडे येण्याचं कारण काय एवढं? पहिल्यापासूनच लहानपणापासून वातावरणच घरी असं होतं की पैशाला प्राधान्य किंवा आर्थिक गरजांना जास्त प्राधान्य घरी दिलं गेलेलं नव्हतं. साधी राहणी होती आई वडिलांची आणि त्याच पद्धतीनं त्यांनी राहायला शिकवलं. आपल्या गरजा आपण जेवढ्या कमी ठेवू तेवढं सुख समाधान आपल्याला जास्त असेल, बरोबर. ही शिकवण पहिल्यापासूनची होती. त्याच्यामुळं
आणि एक सामाजिक अंग असल्यामुळं वकिली व्यवसाय सुद्धा खूप जास्त लवकर मी जास्त स्थायिक झाले त्या व्यवसायामध्ये, सक्सेसफुल झाले. कारण फक्त तुम्ही वकिली करत असता, तेव्हा लोकांचा संपर्क तुमच्याकडे कमी असतो. सामाजिक कार्य आणि वकिली असेल तर जनसंपर्क तुमचा जास्त असतो. बरोबर. त्यामुळे मला सामाजिक कार्य किंवा माझं जे सामाजिक अंग होतं, या सगळ्या गोष्टींचा मला वकिली व्यवसायात स्थायिक होण्यासाठी किंवा सेटल होण्यासाठी मला उपयोगच झालेला आहे बरं. त्या गोष्टीचा. तर पहिली अशी कुठली गोष्ट आहे तुमची सामाजिक कार्यामधली, की जिथून सुरुवात केली तुम्ही? बरोबर. मी वकिली सुरू केल्यानंतर हं. आपोआपच ती ओढ असल्यामुळं आणि ती आवड असल्यामुळं अनेक सामाजिक संस्थांना मी निगडीत झाले. बरं. अनेक सामाजिक संस्थांना मी निगडीत झाले. ज्योती पठानिया एक नाव आहे पुण्यातलं. मोठं नाव आहे, महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे. सखी वन स्टॉप सेंटर त्यांनी आणलं, महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि अनेक सामाजिक संस्था आहेत मॅडमच्या. त्यांनी मला पहिली संधी दिली पुण्यात बरं. सामाजिक संस्थांसाठी काम करण्यासाठी आणि त्यानंतर मग अनेक संस्थांवर मी काम करायला लागले. तर आम्ही 2008 पासून आम्ही रेड लाईट एरियामध्ये काम करायला सुरुवात केली. बरं. तिथे एक पाळणाघर चालवलं. क्या बात! आजही ते पाळणाघर तिथे आहे बरं. आणि तिथे स्टाफ ठेवलेला आहे. आम्ही स्वतःही लक्ष देतो आणि ते पाळणाघर रात्रीचं चालतं. अच्छा. रात्री त्या मुलांना 6 वाजता घेतो आम्ही, हं. 5-6 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता त्यांना सोडलं जातं. बरं. असं ते पाळणाघर आम्ही तिथं मग त्या संपर्कातून हळू-हळू तिथल्या महिलांशी आमचा संबंध येऊ लागला. मग पहिल्यांदा काही 2 महिला, 5 महिला, 10 महिला ज्या त्रस्त होत्या, ज्यांच्यावर काही अत्याचार होत होते, अशा महिलांना आम्ही तिथून रेस्क्यू केलं, सोडवलं त्यांना तिथून. बरं. अ, पोलिसांचा कधी कधी पोलिसांची मदत घेऊन, मग कोर्टातून ऑर्डर घेऊन आणि कायद्याची मदत घेऊन आम्ही त्यांना आजपर्यंत 700च्या वर महिलांना आम्ही ज्या भारतातल्या होत्या, 7 सिस्टर्स वगैरे हे जे भाग आहेत भारतामधले, तिकडून जास्त प्रमाणात महिला येतात आणि नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये त्या महिलांना आम्ही त्या देशांच्या ज्या संस्था होत्या काम करणाऱ्या, त्या सरकारच्या हातामध्ये त्या महिलांना आम्ही सुखरूप सोपवलं. बरं. त्या महिला जेव्हा काही महिलांना तर आम्ही अवयव त्यांचे शिवून त्यांना त्यांच्या देशांच्या ताब्यात दिलं बापरे! आणि आज अभिमान वाटतो. 3 वर्षापूर्वी नेपाळला मी व्हिजिट द्यायला गेलेले होते. हं. कौटुंबिक सहल होती ती. पण त्यांना जेव्हा कळलं की मी येतेय तिथं, तेव्हा माहिती नेपाळ, अरुंधती कोइराला मॅडम चालवतात ती. खूप मोठी संस्था झाली ती आणि वुमन ट्रॅफिकिंग नेपाळमधलं त्या संस्थेने थांबवलं क्या आणि बात! ते थांबवण्याकरता त्यांना आम्ही इकडून मदत केली. अ, त्या मॅडमनी मला तिथं संस्थेमध्ये बोलवलं आणि मला इतकं समाधान वाटलं त्या दिवशी माझ्या काळ्या कोटाचं आणि माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचं मला त्या दिवशी. अ, मी त्या दिवशी जेव्हा तिथं गेले, मला त्यांनी संस्थेला व्हिजिट देण्यासाठी म्हणून बोलवलं आणि 25च्या वर महिला तिथं मी ज्या सोडवलेल्या होत्या, त्या आनंदी चेहऱ्यानं तिथं त्या दिवशी उभ्या होत्या. क्या बात है! त्यांना पैसा कमवण्यासाठी म्हणून सुद्धा त्यांना परत इकडे या मार्गाने यावंसं नाही वाटलं. सुखी होत्या त्या तिथं आणि चांगलं जगत होत्या. चांगलं आयुष्य जगत होत्या. काम करत होत्या. कमी पैशामध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करत होत्या. ज्यांना एड्स झालेला होता त्यांना तिथं उपचार मिळत होते. त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत होतं आणि त्या दिवशीचं जे समाधान होतं शिक्षणाचं, आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराचं आणि केलेल्या कष्टाचं, ते त्या दिवशी चीज झाल्यासारखं वाटलं खऱ्या अर्थानं. नक्कीच. याच्यापेक्षा अजून मोठं कार्य काय काहीच असेल? असू शकत नाही. कारण त्यांच्यासाठी काम करणारी खूप कमी लोकं आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात अगदी. आणि ते यशस्वीपणे तुम्ही एक मिशनच म्हणावं लागेल. 700 पेक्षा जास्त महिलांना तिथून बाहेर काढणं हे एवढं सोपं नाही. खरंच एवढं सोपं होतं पण हे? नव्हतं. खूप कॉम्प्लिकेशन्स असतात. खूप अडचणी येतात. तुम्ही तिथं पाऊल ठेवल्या-ठेवल्या तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. आणि एखादी बाई तिथं वेगळ्या कामासाठी येते. ती कुठल्या घरातून आली ह्यापेक्षा सुद्धा ती फक्त बाई आहे. बरोबर. त्या एका समाजासाठी ती फक्त बाई आहे. मग तो त्रास आम्हालाही झाला तिथे काम करताना. हं. त्या महिलांना तर तो होतोच. प्रश्नच नाही. कारण शेवटी तिथे भूक भागवायला जाणारा माणूस हा अशिक्षित काय सुशिक्षित लोकही आम्ही तिथं बघितलेली आहेत. बरोबर. म्हणजे त्याला ते गालबोट सुद्धा आहे समाजाला. पण जो त्रास झाला तो खूप झाला आम्हाला तिथे. आजही त्यांना तीच परिस्थिती आहे? सोडवताना तिथे गुंडांच्या टोळ्या असतात. बरं.
त्या महिलांच्या अवतीभोवती, त्या महिलांनी तिथून निघून जाऊ नये म्हणून. हं. तुमच्या कुटुंबाला थ्रेट येतो. बापरे! मला 2 वयात आलेल्या मुली होत्या. पण तरीही ती एक आतमधून जी आग होती आणि ओढ होती, की नाही ह्यांची सुटका करायची इथून. तर जेव्हा मुलं न्यायला यायच्या पाळणा घरात, तेव्हा आम्ही बघायचो, की त्यांच्या ओठाचा चावा घेतलेला असायचा. त्यांच्या गालाला दाताचे वळ असायचे चावलेले. त्यांचा कान चावलेला असायचा रक्तबंबाळ. बापरे! त्यांच्या शरीराचे लचके तोडलेले असायचे. हातावर मारलेले वण असायचे, काळे-निळे. म्हणजे अनेक विकृती ह्या बेल्ट काढून पहिलं बेल्टनं मारतात सुद्धा त्यांना, बापरे! उपभोगण्यापूर्वी. ह्या एक ना अनेक विकृती तिथं गेल्यानंतर दिसल्या. आणि अशा आणि ती बाई हे सगळं फक्त इथून 1000 किलोमीटरवर तिचं जे कुटुंब असतं, त्याला जगवण्यासाठी ते करत असते. तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. आणि एकदा तिला तिथून आणून इथं विकल्यानंतर तिला परतीचा मार्ग नसतो. तिला घेऊन जाणारे सुरक्षित हात नसतात. त्यांची मानसिकता अशी सुटायची. खूप असते. ओढ असते त्यांना त्यांच्या घराची, चांगल्या समाजाची. त्यांना सुद्धा सुरक्षित घर हवं असतं. एकच जोडीदार जो साथ देईल असा हवा असतो. त्यांना सुद्धा पायात जोडवं घालायचं असतं, गळ्यात मंगळसूत्र घालायचं असतं, डोळ्याला कुंकू लावायचं असतं. सुहासिनी बायका ज्या सण करतात, ते त्यांना देखील हवं असतं. त्यांना सुद्धा हवं असतं, की संध्याकाळी त्यांचा जोडीदार यावा कामावरून आणि दोघांनी बसून चहा घ्यावा आणि गप्पा माराव्या. बरोबर. ही सुरक्षिततेची ऊब, ही सुरक्षित साथ जशी सामान्य स्त्रियांना हवी आहे, तशी त्यांना सुद्धा ती हवी असते. त्या तिथं दुर्दैवाने ॲक्सिडेंटली आलेल्या असतात. मग त्यातून त्यांना मुलं होतात. एक पुरुष येतो, एक रात्रीत त्यांना मूल देऊन जातो. पण ती स्त्री इतकी प्रामाणिक असते तिच्या मातृत्वासोबत, की ती पुढची 30 वर्ष त्या मातृत्वाची जबाबदारी सांभाळते. बरोबर. त्यामुळं कर्तव्य, जबाबदारी हे तिथे जास्त भरभरून दिसले मला. आणि अशा याच्यात आणि तुम्ही त्या काम करताय. मातृत्वासोबत असणारा त्या मातृत्वाप्रती असणारा तिचा प्रामाणिकपणा हा मला त्या बुधवार पेठेतल्या गल्लीमध्ये जास्त दिसला. क्या बात है! मग अशा परिस्थितीमध्ये एक सामाजिक बांधिलकी माझी आई नेहमी म्हणायची, आम्ही लहान होतो तेव्हापासून, की तुम्हाला जे शिक्षण मिळतंय आणि ह्यात सरकारचा वाटा 75% खर्चाचा आणि तो सरकारचा म्हणजे तो समाजाचं देणं लागतो आपण बरोबर. आणि ते ऋण तुम्हाला फेडायचं आहे. शिक्षणापेक्षा आणि चांगल्या संस्कारापेक्षा आणि चांगल्या विचारांच्या पेक्षा दुसरा कोणताही दागिना चांगला नाही. हेच विचार नेहमी मनात होते. त्यामुळं नंतर चांगला पैसा कमवूही लागलो. तेव्हा असं नाही वाटलं, की सोनाराच्या दुकानात जावं आणि 10 तोळ्याचा हार करावा. तेव्हा असं वाटलं, की अरे छोटीशी शाळा काढावी. अरे त्या मुलांना वह्या पुस्तकं नाही आहेत. त्यात जास्त आनंद वाटला, की वह्या पुस्तकं घ्यावी आणि मुलांना देऊन यावी, ज्यांना मिळत नाही त्यांना. ज्यांना दरवर्षी नवीन कंपास मिळत नाही, जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर, अशा मुलांना एक कंपास पेटी नेऊन द्यावी आपल्या पैशातून. ह्या गोष्टींमध्ये जास्त आनंद वाटला. बरोबर. आणि मग हळू-हळू असं म्हणतो आपण, की तुमचं कर्म तुम्हाला सक्सेस देतं. तुमचं कर्म तुम्हाला यश देतं. तुमची वृत्ती तुम्हाला यश देते. हे सगळं काम करत असता आपोआप वकिली क्षेत्रामध्ये यश मिळत गेलं, नाव मिळत गेलं. चांगल्या ऑर्डर्स कोर्टांकडून मिळत गेल्या. प्रत्येक कोर्टात काम करताना फेस व्हॅल्यू चांगली वाढत गेली. का वाढत गेली? तर समोर बसलेले न्यायाधीश सुद्धा तुम्ही कोणत्या वृत्तीनं मॅटर चालवता, एक्झॅक्टली. कोणासाठी कुठल्या ताकदीनं तुम्ही सच्चाईनं तुम्ही लढता, ते सुद्धा माणूस आहेत. ते वरून बरोबर. बघत असतात. त्या खुर्चीवर बसून ते बघत असतात आणि ते अप्रिशिएट करत असतात. हळू-हळू ती ताकद वाढत गेली. त्या चेहऱ्याची ओळख वाढत गेली. आणि आज एक वकील म्हणून तर प्रसिद्धी मिळालीच. पण त्याच्याबरोबर अभिमान हा वाटतो, की एक सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून नाव झालं. क्या बात है! मग अर्थात ह्या ज्या सगळ्या गोष्टी आल्या, तुम्ही जसं सांगितलं, की तुमच्या आईने सांगितलं होतं, की 75% वाटा हा सरकारचा आहे, म्हणजे समाजाचा आहे. आणि त्याचं तुम्ही देणं लागताय. हे संस्कार तुम्हाला घडवत आले आणि त्याची जाणीव तुम्हाला होती. म्हणून तुम्ही एका बाजूला व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्य हे सुरू ठेवलं. तर ज्यावेळेस मी तुमची माहिती घेत होतो, त्यावेळेस मला ही गोष्ट जाणवली, की जसं मी सुरुवातीला म्हटलं, की
लोकांना दिसतं वकिलांना पैसे द्यावे लागतात आणि वकील खूप पैसे कमवतात. आणि एका बाजूला तुम्ही वकिलांना स्टायपेंड मिळावं म्हणून काम करताय. नक्की वास्तव काय यातलं? सगळ्या वकिलांना खूप जास्त पैसा मिळत नाही. खूप जास्त पैसा मिळत नाही. आज माझं जर बघाल तर माझ्या 10 केसेसमध्ये 4 केसेसमध्ये मला माझं ऑफिस आणि माझं घर आणि माझ्या मुलींचं शिक्षण सगळं व्यवस्थित होण्याइतपत नक्की मी कमवत गेले हळू-हळू. म्हणजे नो डाउट. पण 6 केसेस मी अगदी विनामोबदला लढल्या. बरं. अजूनही तो रेशो आहे. आणि क्या बात है! खूप सगळे वकील कोर्टात 40% वकील अशा पद्धतीने काम करतात. जे सेकंड जनरेशनचे वकील आहेत, म्हणजे ज्यांचे वडील, आजोबा वकील होते. त्या जनरेशनला नक्की वकिली व्यवसायामध्ये खूप जास्त भरभराट आहे. फर्स्ट जनरेशन सुद्धा फक्त व्यवसाय म्हणून जे वकील व्यवसायाकडे त्या वकिली क्षेत्राकडे बघतात, नक्की ते भरपूर पैसे कमवतात. पण तुम्ही सच्चाईनं काम केलं तर तुम्ही व्यवस्थित जगण्यापुरते आणि तुमचं घर चांगलं व्यवस्थित चालण्यापुरते पैसे वकिली तो काळा कोट तुम्हाला नक्की देऊन जातो. बरोबर. नक्की देऊन जातो. पण वकिली क्षेत्राची एक दुसरी बाजू देखील आहे. काम केल्यानंतर सगळेच पक्षकार तुम्हाला पैसे परत आणून देतील, तुमची फी देतील असं नाहीये. 50% पक्षकार हे तुमची फी बुडवून जातात. बरं. आणि आज वकिलांना म्हणजे मला सांगायला लाज वाटेल असं मी नाही म्हणणार. पण हास्यास्पद आहे हे आणि लज्जास्पदही आहे. जो कायद्याचं रक्षण करतो, जो कायद्याचा प्लीडर आहे, जो कायदा समजावून सांगतो, जो कायदा मांडतो, जो बाजू मांडतो, दुसऱ्यांच्या हक्कासाठी लढतो, न्यायासाठी लढतो, तो वकील उघड्यावर आहे. त्याच्यासाठीच वकील संरक्षण कायदा नाहीये. बरोबर. पत्रकारांसाठीचा संरक्षण कायदा आहे. डॉक्टरांसाठी आहे, शिक्षकांसाठी आहे, सीनियर सिटिझनसाठी आहे, मुलांसाठी आहे, महिलांसाठी आहे. पण वकिलांसाठी संरक्षण कायदा नाहीये. बरोबर. त्या संरक्षण कायद्यासाठी गेली 30 वर्षापासून लढाई सुरू आहे. क्या बात है! तुम्ही त्याच्यात अग्रेसर आहात. प्रयत्न करतीये. माझा खारीचा वाटा आहे. प्रयत्न करतोय. बरोबर. दुसरा आपला प्रश्न असा होता, की वकिलांच्या स्टायपेंडसाठीचा प्रश्न. सी वकिलांची पेरेंट बॉडी म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल. त्या राज्याचं बार काउन्सिल ही त्या वकिलांच्या संघटनेची, इंडिव्हिज्युअल वकिलांची, व्यक्तिगत वकिलांची पालक संस्था असते. कल्याणकारी योजना, आरोग्य सुविधा, पेन्शन प्लॅन्स, इन्शुरन्स किंवा एक ना अनेक अकॅडमिकली शैक्षणिकदृष्ट्या वकिलांचा विकास करण्यासाठी काही योजनांची निर्मिती करणं, संस्थांची निर्मिती करणं, चांगले वकील घडवणं, फक्त शिस्तपालन हे बार काउन्सिलचं ध्येय नाही आहे. बरोबर. तर ह्या बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वकिलांना त्यांचं जीवन व्यतीत करण्याकरिता, दैनंदिन जीवनामध्ये न्यायालयाच्या आवारात काम करण्याकरिता ज्या सुविधा पाहिजेत, त्या मिळविण्याकरिता सुद्धा लढा देणं किंवा त्या गोष्टींसाठी पाठपुरावा करणं, हे सुद्धा आमच्या पालक संस्थेचं काम आहे. बरोबर. ते होते. मग त्या कल्याणकारी योजनांमध्ये काय असू शकतं, तर ॲडव्होकेट्सचा वेलफेअर फंड असू शकतो. त्याच्यानंतर ज्युनियर वकिलांचा खूप मोठा प्रश्न आहे. आता जेव्हा कोविडचा काळ येऊन गेला, त्याच्यानंतर वकिली क्षेत्रामध्ये नवीन वकिलांची खूप आवक आहे. खूप खूप नवीन बरोबर. मुलं आली. पण त्या पटीनं त्यांना कामं नाही आहेत. एक्झॅक्ट. मग अशा परिस्थितीमध्ये एक आवाज समाजामधून निघतोय किंवा वकिलांच्या कम्युनिटीमधून एक आवाज आहे, की आम्हाला स्टायपेंड मिळाला पाहिजे. साऊथमध्ये काही ठिकाणी तो स्टायपेंड सुरू झाला, दिल्लीला सुरू झाला. मग तो स्टायपेंड त्यांना तसा देणं आणि तो किती वर्ष देणं योग्य आहे का? दर महिन्याला तुम्ही एक अमाउंट दिली, ते शक्य तर पण त्या नाही. व्यक्तीचा विकास होईल का तेवढा? नाही होणार. मग अशा परिस्थितीमध्ये काय करता येईल? तर बार काउन्सिलनं नवनवीन योजनांचा विकास केला पाहिजे, नवनवीन योजना अंमलात आणल्या पाहिजेत. कशा? कमवा आणि शिका योजना आहे. ओके. विधी सेवा प्राधिकरण म्हणून एक स्ट्रीम आहे. प्रत्येक न्यायालयात असते ती. तिथं वकिलांची नियुक्ती केली जाते आणि त्या वकिलांना काही
कमी अमाऊंटमध्ये त्यांना वकील म्हणून लढण्यासाठी संधी दिली जाते कोर्टात. बर. ज्या समाजातील नागरिकांची ऐपत नाहीये ते त्या विधी सेवा प्राधिकरणामध्ये अप्रोच करतात आणि तिथून त्यांना वकील मिळतात. बरोबर. अशीच संकल्पना बार काउन्सिल सुद्धा राबवू शकतं. बरोबर. राबवू शकता. मोठ्या प्रमाणावर नोंदी होतील वकिलांच्या आणि त्याच छताखाली तुम्ही त्यांना अकॅडमिकली सुद्धा घडवू शकता. 100%. त्या शहरामध्ये राहणारे, तालुक्यामध्ये राहणारे सिनियर वकील त्यांना गाईड करतील. त्यांची नेमणूक त्या संस्थेवर करा बरोबर. आणि दर महिन्याचा 5 ते 10,000 त्या कामातून त्यांना स्टायपेंड द्या. येस. शैक्षणिकदृष्ट्या ते प्रगत होतील. त्यांना काम करण्याची सवय लागेल. बरोबर. जबाबदारी घेण्याची सवय लागेल. एक्झॅक्टली. कर्तव्य निभवणं आणि जबाबदारी घेणं आणि कष्ट करणं हे 3च गोष्टी तुम्हाला वकिली क्षेत्रामध्ये जगवतात. त्या सगळ्या गोष्टींची सवय ही तुम्ही त्यांना कमवा आणि शिका योजना दिली, त्यांच्यासाठी एक छत्र उभा केलं विधी सेवा प्राधिकरणासारखं, तरच त्यांना ती सवय लागू शकते. नक्कीच. मला स्वतःला व्यक्तिशः असं वाटतं की स्टायपेंडनी ती सवय नाही लागू शकत. हा, पण मी असं म्हणेन की पेन्शनची गरज वकिलांना आहे. ती आत्ता नाहीये. आता नाहीये ती योजना. ओके. वकिलांचा कल्याणकारी फंड होता मी असं म्हणेन, कारण आता सध्या माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित माझी माहिती चुकीची पण असू शकते, स्थगिती आहे त्या कल्याणकारी फंडाला. ओके. पण यापूर्वी होता तो. बर. तो वकिलांना जगवणारा फंड होता. वकील स्वतःच्या पूर्वी वकिलांना एवढे पैसे मिळत नव्हते, पण आमच्या बापजाद्यांनीच म्हणावं लागेल सिनियर वकिलांना, कारण त्यांनी ते वकिली शिकले, जोपासली आणि वाढवली त्यांनी. आणि वकिलीमध्ये त्यांनी अनेक असे सिनियर वकील आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आदर्श घालून दिला नवीन पिढीला. त्यांनी तो कल्याणकारी फंड सुरू केला, ज्याच्यातून 50,000 रुपयेपर्यंत तातडीची वैद्यकीय मदत मिळू शकते. बर. किंवा अपघात झाला तर तातडीची मदत वकिलाला मिळू शकते. आणि 40% वकिलांना आज सुद्धा ते 50,000 रुपये खूप मोठी अमाऊंट आहे. बरोबर. वेळेला 50,000 म्हणजे खूप मोठी गोष्ट. खूप मोठी अमाऊंट आहे. आणि हे सगळं जोपासणं, ह्या सगळ्या सुविधा ह्याच्यामध्ये पर्यायानं, कालांतरानं, वाढत्या संख्येनुसार, बदलत्या काळानुसार ह्या सगळ्या सुविधांमध्ये अपग्रेडेशन म्हणेन मी, त्या विकसित करणं, हे सगळं आमच्या पेरेंट बॉडीचं काम आहे. बरोबर. पण आता तुम्ही इलेक्शनसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहात किंवा तुम्ही उमेदवार आहात असं मी गृहीत धरतो. उद्या बार काउन्सिल मेंबर म्हणून तुम्ही ह्या ज्या गोष्टी बोलतायत यांचा पाठपुरावा तुम्ही करणार का? मी असं म्हणेन की आतापर्यंत हे झालं नाही वगैरे असं मला काहीही म्हणायचं नाहीये. जी परिस्थिती आहे ती सगळ्यांसमोर आहे. बरोबर. पण मी आत्ताचे जे सदस्य आहेत, बार काउन्सिलचे जे आता विद्यमान सदस्य होते, मी त्या सर्वांचं अभिनंदन करेन. नवी मुंबईमध्ये आता खूप मोठी अकॅडमी सुरू झाली. गोव्याला सुद्धा एक अकॅडमी सुरू केली शैक्षणिकदृष्ट्या बार काउन्सिलनं खूप चांगलं काम केलं. मी ट्रायल कोर्टातली वकील आहे. जिल्हा न्यायालयात काम करणं मी पसंत केलं की मी जिल्हा न्यायालयात काम करायचं, आपण ट्रायल कोर्टात काम करायचं. क्रॉस घेणं, प्रोसिजरल लॉ चालवणं, हे सगळं माझ्या आवडीचं काम मी स्वीकारलं. मी हायकोर्ट हा पर्याय नाही निवडला. त्यामुळे ट्रायल कोर्टात काम करत असताना दैनंदिन वकिलांचे ग्राउंड लेवलला मातीतल्या वकिलांचे काय प्रश्न असतात हे मला खूप चांगले माहिती आहेत. बरोबर. स्त्री वकिलांचे काय प्रश्न असतात, रोज त्यांना काय फेस करावं लागतं, हे मला खूप चांगलं माहिती आहे. हे सगळं करत असताना जेव्हा सुविधांचा अभाव होता, मुली तालुक्यावरून येतात काम करण्यासाठी, अनेक तालुक्यांमधून मुली येतात. त्यावेळी बाररूममध्ये आल्यानंतर, कोर्टात आल्यानंतर त्यांना बसायला बाररूम सुद्धा नाही आहेत. बर. पावसात भिजून आल्या तर त्यांना चेंजिंग रूम नाही आहेत. एखादी बाथरूम आहे जी गळकी असते, पाणी गळत असतं तिथं किंवा पाणी नसतं. अशा परिस्थितीमध्ये वकिली क्षेत्रामध्ये कधीही सुरुवातीला फार पैसे मिळत नाहीत. बरोबर. खूप दिवस ज्युनियरशिप ही काहीही पैसे न घेता सुद्धा करावी लागते.
अशा परिस्थितीत ती मुलगी जेमतेम घरातून पैसे घेऊन बसनी कोर्टात येते. दिवसातून 2 वेळा खूप गरमीमध्ये, आपल्याला माहिती आहे पुण्यात किती गरमी आहे. खूप गरमीमध्ये जर तिला पाणी प्यायचंय, तर ती 2 बाटल्या विकत सुद्धा नाही घेऊ शकत पाण्याच्या. बरोबर. ही परिस्थिती आहे. ही ग्राउंड रिॲलिटी आहे, जी मी सुद्धा भोगली आहे. मी सुद्धा यातून गेलेली आहे. स्ट्रगलिंग पिरियड हा माझा सुद्धा होता. प्रत्येक वकिलाचा असतो. स्त्री-पुरुष दोघांचा समान असतो. अशा परिस्थितीमध्ये तिथं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देणं, मूलभूत सुविधा देणं, या सगळ्याकरिता जर हे सगळं जर कोण देऊ शकत असेल प्रभावीपणे, या सगळ्यात प्रभावीपणे जर कोण लक्ष घालू शकत असेल, तर ती आमची पालक संस्था आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल, म्हणजे प्रत्येक स्टेटची, प्रत्येक राज्याची बार काउन्सिल ही जास्त प्रभावीपणे या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालू शकते. पण कालांतरानं ह्या सगळ्या गोष्टींकडे प्रशासनाचा पाठपुरावा केला. 2018 पासून 5 वर्ष. पण काहीच झालं नाही. प्रत्येक वेळी बार असोसिएशनला अर्ज दे, बार काउन्सिलला अर्ज द्या, प्रशासनाला अर्ज द्या. PWT हे सगळं काम बघत असते. त्या सगळ्यांना अर्ज द्या. प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज असतात, त्यांना अर्ज द्या. पण कोणीच दखल घेतली नाही. म्हटल्यावर 8 मार्च 2023ला एक PIL दाखल केली मुंबई उच्च न्यायालयात या सुविधांसाठी. तुम्ही स्वतः? मी स्वतः. बरं. आणि जन अदालत ही चांगलं काम करणारी एक संस्था आहे. त्यांना सोबत घेतलं. आणि त्या PIL मधून सक्सेसफुली माननीय उच्च न्यायालयानं वेळोवेळी चांगले निर्देश दिले. ॲडव्होकेट उदय वारुंजीकर हे चांगला लढा देत आहेत उच्च न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात. म्हणजे अनेक PIL किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यामार्फत ती दाखल केली आणि चांगले रिझल्ट मिळाले त्यातून. राज्यातल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट जजना, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजेसना त्याच्यातून निर्देश काढण्यात आले, शोकॉज नोटीस काढण्यात आली. आणि त्याच्यात एक टाइम बाउंड दिला जातो की 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही हा जो प्रॉब्लेम होता, आम्ही फोटो दाखल केले, अगदी चंद्रपूर, सिल्वासा सगळीकडे जाऊन ते पुरावे गोळा केले, फोटो गोळा केले. सुपरवायझरी कमिटी झाली त्यातून, आणि त्यातून दर 3 महिन्याला तो रिपोर्ट उच्च न्यायालयात जमा करावा लागतो आणि त्यातून पुढचे निर्देश घ्यावे लागतात. संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या सुविधांसाठी काम खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय. क्या बात आहे. तालुका लेवलला अनेक नवीन कोर्टांची निर्मिती या माध्यमात सुरू झाली. बरं. आणि काही अंशी जीवनमान सुधारायला मदत झाली. मॅडम, तुम्ही आता हे सगळ्या गोष्टी करताय, एक सामाजिक कार्य म्हणून करताय, महिलांसाठी, महिला वकिलांसाठी हे कामं करतायत, एकंदरीत वकिलांसाठी कामं करतायत. कामं तर होत आहेत तुमच्या माध्यमातून. मग हा बार काउन्सिलचा हा टास्क का? हे सगळं काम करत असताना प्रत्येक वेळी असं लक्षात आलं की पदाची गरज आहे. हे काम शेवटापर्यंत न्यायचंय. मला कदाचित PIL दाखल करावीच नसती लागली. ओके. बार काउन्सिल सदस्य असते तर कदाचित मला PIL दाखलही करावी नसती लागली. बरोबर. तुम्ही इकडून बार काउन्सिलकडून ते करून घेऊ शकला असतात. करून घेऊ शकले असते असं मला वाटतंय. ओके. असं मला वाटतंय. बरोबर. त्याच्यामुळे पदाची गरज आहे. त्यामुळे पदाची गरज आहे. पण फक्त पदाची गरज नाही, काम करण्याची इच्छा पण पाहिजे आणि ती तुमच्याकडे आहे. आहे ती. म्हणजे कुठलंही पद नसताना तुम्ही एवढी कामं केलीत खूप आतापर्यंत. कल्पना म्हणजे आहेत. ते सगळे ग्राउंड पातळीवर, खालच्या लेवलवर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये राबविण्याचा प्रयत्न पण केला. त्यातलंच एक प्रोजेक्ट मी सांगेन की अहिल्या सेल नावाचं प्रोजेक्ट आम्ही Yes, तो मी विचारणारच होतो. काय नक्की तो प्रोजेक्ट? 3-4 वर्षापूर्वीपासून ते म्हणजे मेंदूमध्ये फिरत होतं ते प्रोजेक्ट, नेहमी यायचं. सुरुवातीला वकिली सुरू करताना मी फौजदारी क्षेत्रामध्ये वकिली चालू केली. माझं आवडीचं क्षेत्र आहे ते. तेव्हा खूप कमी महिला वकिली फौजदारी क्षेत्रामध्ये करतात आणि टिकून राहतात. ते करत असताना असं लक्षात आलं की पदोपदी पोलिसांकडून त्रास होतो. पोलीस यंत्रणेकडून पदोपदी त्रास होतो. पोलिसांकडून तेवढी मदत वकिलांना मिळत नाही. ते 36चा आकडा असतो म्हणतात पोलिसांचा आणि वकिलांचा. नेहमी होतं ते. मग ते लॅक ऑफ कम्युनिकेशन असेल किंवा गैरसमजच म्हणावे लागतील. दोघांच्याही मनात एकमेकाबद्दल असणारे गैरसमज, त्यांना जोडणारा व्यवस्थित प्लॅटफॉर्म नसणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं
आणि ह्या सगळ्यात जर कोण सफर होत असेल तर मधला लिटिगंट सफर होतो एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्यातून तो न्यायापासून परावृत्त होतो. म्हणजे जे मेन उद्देश आमचाही तोच आहे आणि पोलिसांचाही तोच आहे, तोच उद्देश सफल होत नाही. बरोबर. मग ह्याकरता काय करायचं असा नेहमी एक विचार होता. मग यातनं पोलीस आणि वकील यांच्यामध्ये अनेकदा खूप मोठे मोठे वाद झाले, मारामाऱ्या झाल्या. मग वकील संघटना वर्सेस पोलीस. बरोबर. मग ह्या सगळ्यामध्ये जर कोण सफर झालं तर सामान्य नागरिक, बरोबर. सामान्य जनता सफर झाली, न्याय व्यवस्था सफर झाली. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक डोक्यात योजना एक एक संकल्पना घोळत होती की एक असा प्लॅटफॉर्म झाला पाहिजे की जो हे सगळ्या मधला दुवा ठरेल. मग ह्याच्यासाठी योग्य घटक कोण असेल समाजातला? तर ती स्त्री असू शकते. समजून छान कोण सांगू शकतं? स्त्री सांगू शकते. सहनशीलता कोणामध्ये असते? स्त्रीमध्ये असते. पेशन्स कोणामध्ये असतात? अर्थातच स्त्रीमध्ये असतात. वेळ कष्ट करून तेवढा वेळ देण्याची क्षमता सुद्धा त्या स्त्रीमध्ये असते. आणि हे बघितलं मी की एका स्त्री वकिलाला आणि एका पुरुष वकिलाला वकिली क्षेत्रामध्ये टिकण्यासाठी किंवा वकिली वाढण्यासाठी स्त्री वकिलाला जास्त वेळ लागतो. समाज तिच्यावर फौजदारी क्षेत्रामध्ये जास्त लवकर विश्वास दाखवत नाही. एक सेटल प्रिन्सिपल आहे की तुम्ही स्त्री वकील आहे ना, मग तुम्ही काय म्हणजे सहज विचारतात, अगदी सहज विचारतात की फॅमिली कोर्टात असता का तुम्ही? अगदी सहज विचारतात. ठीक आहे, त्यात कमीपणा नाहीये, पण ते असं विचारत नाहीत. असा प्रश्न येत नाही समोरून की तुम्ही कुठल्या क्षेत्रात प्रॅक्टिस करता वकिलीमध्ये, तुमच्याकडे कुठले जास्त मॅटर आहेत, असं नाही विचारलं जात. ते तुम्हाला विचारतात की तुम्ही फॅमिली कोर्टात असता ना. म्हणजे तुम्ही स्त्री वकील आहात, मग तुमच्यासाठी तुमची उडी कुठेपर्यंत? घटस्फोटाच्या दाव्यांपर्यंत, बरोबर. फार फार तर कस्टडीच्या दाव्यांपर्यंत, एवढीच तुमची असू शकते. हे त्यांनीच तुम्हाला सांगून दिलंय. मग एक फौजदारी वकिली करत असताना क्रिमिनल लॉयर म्हणून समाज तुमच्यावर फारसा विश्वास दाखवत नाही लवकर. अशा परिस्थितीमध्ये ह्या मुली जेव्हा शिकून येतात, खूप चांगले मार्क घेऊन येतात, कष्ट करून येतात, खेड्यापाड्यातून येतात, पोटाला खायला अन्न नसतं व्यवस्थित, 8-8, 10-10 वर्ष स्ट्रगल करतात, पण त्यांना प्लॅटफॉर्म नसतो. ती एक मनात नेहमी खंत असायची की ह्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांचे थकलेले दुखी चेहरे जर बघितले बाररूम मध्ये बसलेले किंवा कोर्टाच्या आवारात वावरताना, ते फेल्युअर घेऊन कितीतरी मुली 1-2 वर्षानंतर प्रॅक्टिस सोडून घरी बसतात. मग अशा मुलींसाठी आपण काय करू शकतो? तर मग अगदी मनात आलं की हे असं एक सेल तयार करायचं. आणि आमच्याकडे सुदैवाने 2021 पासून माननीय सोनल पाटील म्हणून चांगल्या सेक्रेटरी आल्या डालसाला, विधी सेवा प्राधिकरणाला. त्यांना मी त्या मला बोलवून बऱ्याचदा असा सल्ला घ्यायच्या, काही ना काही विचारायच्या किंवा काही प्रोग्राम घ्यायचे असायचे, त्यासाठी मला त्या सोबत या म्हणून सांगायच्या. मग त्यांना मी सांगितलं की मॅडम, माझ्या डोक्यात अशी अशी संकल्पना आहे, तुम्ही ऐकाल का? ऐकली त्यांना ती आवडली आणि 8 मार्च 2022ला आम्ही ती लॉन्च केली, अहिल्या सेल. त्याला आम्ही विधी सेवा प्राधिकरणाची मान्यता घेतली प्रॉपर. आणि आज अहिल्या सेल हे असं सेल आहे, 350 महिला सक्षमपणे पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या पोलीस स्टेशनला 2 ते 3 गरजेप्रमाणे महिलांची नियुक्ती केलेली आहे. आज पोलिसांना आम्ही त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना निर्णयामध्ये सामील करून घेणं, या सगळ्या गोष्टींसाठी भाग पाडलं. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या फ्रंटला त्या महिला वकिलांचं नाव आणि नंबर झळकतो. जेव्हा लिटिगंट आतमध्ये जातो तेव्हा त्याला समोर पहिलं अहिल्या सेलच्या वकिलांचे नंबर दिसतात. आणि मदतीसाठी त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर ते त्या महिलेकडे धाव घेतात. एवढंच नव्हे तर त्या पोलिसांचे आणि वकिलांचे संबंध पण अहिल्या सेलमुळे सुधारू लागले. कसे? तर पोलिसांना प्रोसिजरल लॉ, इन्व्हेस्टिगेशन किंवा तांत्रिक अडचणी ज्या कायदेशीर यायच्या, त्याच्यासाठी त्यांना सल्ला देणारे प्रॉपर यंत्रणाच नव्हती. बरोबर. ती त्यांना हक्काची यंत्रणा विनासायास मिळाली, प्रयत्नाशिवाय मिळाली. आणि त्यांना जेव्हा असं लक्षात आलं
सुरुवातीला रिस्पॉन्स चांगला नव्हता पहिले 6 महिने. त्यांना असं वाटायचं, "अरे काय कटकट येऊन बसली इथं. आमच्या डोक्यावर कोर्टाने एक हे आणून ठेवलाय." बरोबर. म्हणजे काम करताना बंधन येत असेल ना त्यांना. हां. आम्ही आमच्या पद्धतीने गार्ड करायचं की आणून यांच्या ठेवलाय पद्धतीने. आमच्यावर असं वाटायचं त्यांना. बरोबर. पण हळू त्यांना कळलं, की अरे नाही ह्यांचं मदत होती आपल्याला. शेजाऱ्या-शेजाऱ्यांचे वाद होतात. नवरा-बायकोचे विनाकारण वाद होतात. सासू-सुनेचे वाद होतात. अशा परिस्थितीमध्ये त्या महिलांनी आमच्या वकील प्रो बोनो ॲडव्होकेट्स म्हटलं जातं त्यांना. त्यांनी अ, वैकल्पिक वाद निवारण योजनेचा तिथं वापर केला. मीडिएशन केलं, काउन्सिलिंग केलं लिटिगंट्समध्ये आणि आज सांगायला आनंद होतो, की 40% ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घट झाली. क्या बात है. विनाकारण जे एफ-आय-आर होतात, विनाकारण जे वाद निर्माण होतात, केसेस दाखल होतात, त्याच्यामध्ये घट झाली. ग्रेट. आणि अहिल्या सेलला पोलीस कमिशनर पुणे शहर, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ग्रामीण ह्या सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. हे फक्त पुणे शहरासाठीच अहिल्या सेल आहे की पूर्ण महाराष्ट्रासाठी? आता सोलापूर, नाशिक, मजगाव ह्या सगळीकडे त्याचं काम सुरू आहे क्या बात तयार है. करण्याचं. ग्रेट. म्हणजे याच्यातून पोलीस आणि वकिलांचे संबंध पण सुधारतायत. सुधारले बऱ्यापैकी. त्यांना हे कळलं की वकील हा मदतीसाठी आहे. आणि वकिलांना हे कळलं की पोलिसांच्या तांत्रिक अडचणी काय आहेत. बरोबर. एकतर रिक्रुटमेंट नाहीये नवीन. येस. त्यांच्यावर खूप सगळ्या जबाबदाऱ्या असतात. दंगा झाला, पोलीस रस्त्यावर पाहिजे. पुढारी येणारे पोलीस त्याच्या संरक्षणाला ताफा पाहिजे. बरोबर. आणि त्या मानाने तेवढी संख्या नाहीये. नाहीये. नवीन रिक्रुटमेंट नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा सणवार करत असतो, आपण आपल्या घरात अनेक उत्सव साजरे करत असतो, तेव्हा ते 24 तास, 48 तास तो पोलीस न थकता रस्त्यावर असतो तुमच्या संरक्षणासाठी. बरोबर. हे वकिलांनाही कळलं. त्यामुळे त्याची होणारी चिडचिड, त्याचं होणारं फ्रस्ट्रेशन आणि कामामध्ये त्याची असणारी कमतरता, ह्याच्या मागे सुद्धा एक गोष्ट आहे. ते सत्य आहे. हे वकिलांना देखील कळलं. बरोबर. आणि या सगळ्यांमागे तुम्ही आहात. प्रयत्न केला. नक्कीच. तुम्ही पोक्सोच्या गुन्ह्यांमध्ये पण विशेष लक्ष असतं तुमचं. काय अनुभव आहे? CWCसाठी काम करण्याची संधी आली 2012 पासून. CWC म्हणजे? सेल फॉर वुमन अँड चाइल्ड. ओके. तेव्हा अनेक पोक्सोच्या केसेसमध्ये मी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केलं. अच्छा. आणि त्या केसेसमध्ये आरोपींना कन्व्हिक्शन मिळू देण्यास मी मदत केली क्या चांगली. बात आहे. कारण तपासामध्ये जो लॅक्युना राहतो, चार्जशीटमध्ये किंवा ट्रायल चालवताना अल्टिमेटली तो आरोपी सुटतो. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी CWCचा न्याय मिळवून देण्यासाठी CWCचा मला खूप चांगला उपयोग झाला म्हणण्यापेक्षा CWCने मला संधी दिली बरं. काम करण्याची. आणि त्या मुलांना म्हणजे अगदी आज पण म्हणजे अंगावर काटा येतो, ऊर भरून येतं. 7-7, 8-8 महिन्याच्या मुलींवर रेप झालेले. अशा मुलींसाठी आम्ही लढलेलो आहे. मग अशा केसेसमध्ये जेव्हा कन्व्हिक्शन लागतं, त्याच्यासारखं मोठं समाधान नाही. बरोबर. पण ह्या केसेस लढत असताना अपोजिट दुसऱ्या बाजूने पण प्रेशर येत असेल? प्रेशर येतं. प्रत्येक केसमध्ये येतं. फक्त ह्याच केसेसमध्ये नाही, नेहमी येतं. प्रत्येक केस लढत असताना येतं. पण ते हळू आपण जसजसे आपण घडत जातो, म्हणजे तसं आपोआप ती ताकद पण तुमची वाढत जाते. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की महिला वकील म्हटलं की कुठल्या फॅमिली कोर्टमध्ये आहात का हा प्रश्न विचारला जातो. तसं समोरची पार्टी महिला आहे, प्रेशराईज केलं तर दबू शकतात असा विचार करून येतात. ट्राय करतात, पण तुम्ही दबत नाही म्हटल्यावर मग तुमची ओळख होते चांगली. बरोबर. की अरे ही बाई आगाऊ आहे, हिच्या नादाला नको लागायला. बरोबर. कुणाच्या नादाला लागायचं हे त्यांच्या लक्षात नाही, हीच रिॲक्शन असते. जी मी तुम्हाला आता रिॲक्शन दिली, हीच रिॲक्शन असते. जी बाई वाकत नाही, जी महिला काम करताना वाकत नाही, तिला आगाऊ म्हटलं जातं, न ऐकणारी म्हटलं जातं. पण ती हळूहळू मग तुमची ताकद बनत जाते. एक्झॅक्ट. म्हणजे जी महिला महिलांसाठी लढते
त्या महिलेला वाकवणं एवढं सोपं नाहीये. नाहीये. बरोबर. महिलांसाठी असं नाही म्हणता येणार. फक्त महिलांसाठी किंवा मुलांसाठी काम करण्याची संधी मिळाली असं नाही म्हणता येणार. प्रतिसाद हळू लक्षात आलं, की खेड्यापाड्यातून जसं लॉचं शिक्षण घेताना अ, जेव्हा मी शिक्षण घेतलं, तेव्हा फी ₹7,000 होती आणि नंतर तीच फी ₹50,000 पर्यंत गेली. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यातून मुलांना शिक्षण घेणं अवघड होऊन लागलं हळू-हळू आणि त्यानंतर जेव्हा डिजिटल होण्याकडे आपला प्रवास सुरू झाला, तेव्हा ते इन्फ्रास्ट्रक्चर, शहरापर्यंत पोहोचणं, इंग्लिश भाषेचं ज्ञान घेणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या होतकरू मुलीला खेडेगावातून येऊन शहरात स्थायिक होणं, राहण्यासाठी जागा मिळवणं, झोपण्यापुरती जागा मिळवणं आणि टिकून राहणं शहरात अवघड होतं. मग यातून असा विचार केला, की ह्यासाठी आपण काय करू शकतो? मग प्रतिसाद फाउंडेशनची निर्मिती केली. बरं. आणि त्या माध्यमातून मग आम्ही महाराष्ट्रात सगळीकडं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत सुविधा ज्या वकिलांना हव्यात, ज्यांची सनद घेताना पैसे भरण्याची ऐपत नाही, ज्यांची फी भरण्याची ऐपत नाही, ज्यांना शिक्षणासाठी पुणा, मुंबईसारख्या ठिकाणी जागा हवी आहे, अभ्यासासाठी जागा हवी आहे, ज्यांना राहण्यासाठी जागा नाही आहे, ज्यांना शिकल्यानंतर पायावर उभं राहण्यासाठी पुण्यात यायचंय, अशा मुलांसाठी एक हक्काची जागा आम्ही तयार केली. बरं. आणि त्यांना आम्ही सुविधा सुद्धा पुरवतो. क्या बात आहे. त्यामुळे फक्त स्त्रिया आणि महिलांसाठी असं महिला आणि मुलांसाठी काम केलं असं नाहीये, तर प्रत्येक घटकासाठी काम केलं. बरोबर. कारण तुमचे विचार तसे आहेत, सामाजिक कार्याचा वसा तुम्हाला लहानपणापासूनच प्रयत्न मिळालेला केला. आहे आणि तो अविरतपणे टिकवण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि प्रयत्न त्याच्यात केला. तुम्ही यशस्वी प्रयत्न केला. होत गेलात. प्रयत्न केला. अर्थात 21 वर्षाचा तुमचा अनुभव आहे आणि 21 वर्षाच्या तुमच्या कार्यकालामध्ये किती वकिलांना, किती महिलांना, किती पुरुषांना किंवा एकंदरीत समाजाला, कारण तुम्ही दोन्ही सामाजिक क्षेत्रातही काम करताय, वकिली क्षेत्रातही काम करताय. म्हणजे दोन्ही क्षेत्रात न्यायदान करण्याचं काम तुम्ही करताय किंवा सामाजिक कार्य तुम्ही करताय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज बार काउन्सिलचे इलेक्शन, त्याच्यामध्ये तुम्ही उडी घेतलेली आहे. काय आता कशा पद्धतीने हा प्रचार सुरू आहे? प्रचार खूप चांगला सुरू आहे. बार काउन्सिलची इलेक्शन किंवा त्यात निवडून येणं ह्या सगळ्या हे ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्यात तर उडी घेतलेली आहे. पण त्यापेक्षा जर मी जास्त काय एन्जॉय करतीये, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणे. छोट्यातल्या छोट्या बारला व्हिजिट देणं आणि त्या वकिलाशी जाऊन संवाद साधणं. बरोबर. हा खूप मोठा आनंद आहे. अडचणी समजतात प्रत्येक ठिकाणच्या? खूप. काय काय अडचणी आहेत? याच्या व्यतिरिक्त काय अडचणी? अ, म्हणजे आदिवासी जे पाडे आहेत किंवा आदिवासी भाग जो आहे, तिथले कोर्ट, अगदी कोपऱ्यातले कोपरे तालुक्यांमधले कोर्ट, बॉर्डरवरच्या तालुक्यांमधले कोर्ट, त्या वकिलांची अवस्था, त्यांना बसायला जागा नाही. अगदी बसण्यासाठी ज्या रूम आहेत किंवा स्वच्छता आहे, ह्या सगळ्या सुद्धा अगदी दुर्गंधी असणाऱ्या, वॉशरूम व्यवस्थित नाही आहेत. कोर्टांची न्यायालयांची उपलब्धता नाही आहे व्यवस्थित. त्यांच्यासाठी व्यवस्थित लायब्ररी नाही आहे. बरोबर. त्यांच्या मुलांनी जर वकिलीचं शिक्षण घेतलं, तर ते कुठं जाणार अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवाय आत्ताच म्हणजे आता 7-8 महिने झाले असतील या गोष्टीला. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाहून प्रत्येक वकिलांचा आवाज, एक तक्रारीचा सूर येतो, की आमची कामं हिरावून घेतली गेली. कशी? महाराष्ट्र शासनानं आमची कामं हिरावून घेतली. जन्म-मृत्यू नोंदणीसाठी, त्याच्या दाखल्यासाठी आधी सीनियर डिव्हिजनकडे अर्ज केला जायचा. बरं. सिव्हिल कोर्टात. ते अधिकार काढून घेऊन त्यांनी तहसीलदाराला दिले. बरं. आणि त्या जी.आर. मध्ये एक ओळ टाकली, की सदर कामासाठी वकिलाची गरज नाही. बापरे! जे वकिलांना बेरोजगार नाही. तालुका लेवलला काम काय येणार? त्यांना 302 देईल कुणी? नाही. चालूच शकत नाही तिथं. बरोबर. डिस्ट्रिक्ट कोर्टच नाही तिथं. बरोबर. तिथं काम काय येणार? मोठमोठे दावे, बिल्डर जाईल का तालुका? नाही जाणार. जमिनींना भाव आहे का तिथे? नाही. त्यामुळे मोठे दावे पण तिथे चालणार नाहीत.
मग तिथं काय चालणार? ज्या अडाणीपणामुळं जन्ममृत्यूच्या नोंदी झालेल्या नाहीयेत आणि आत्ता खेड्यापाड्यातनं त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर जाताना, मोठ्या शहरामध्ये जाताना हे जे दाखले द्यावे लागतात, त्याच्यासाठी त्यांच्याकडे कामं भरभरून कुठली येतात? तर त्या जन्ममृत्यूच्या दाखल्याची कामं येतात. बरोबर. ते डिक्लेरेशनचे दावे येतात. तेच त्यांच्याकडून काढून घेतले गेले. ज्यांच्याकडे आधीच लोड आहे त्यांच्याकडे ते दिलेत. अशा दोन्ही बाजूनी तोटा आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांच्या तक्रारी जातायत, बार काउन्सिलला ते धाव घेतायत, अशा परिस्थितीमध्ये जर आमच्यासाठी कोणी उभा राहू शकतो, आमचा वाली, आमचा मायबाप जर कोण आहे, तर ती आमची पेरेंट बॉडी आहे. बरोबर. पण मागच्या 9 वर्षापासून बार काउन्सिल ऑफ एव्हरी स्टेट, महाराष्ट्र आणि गोवा असं मी नाही म्हणणार. बरोबर. प्रत्येक राज्याची बार काउन्सिल जी आहे, ती आई-बाप आहे मुलांना जगवणारी. तर मागच्या 9 वर्षापासून इलेक्शन झालेलं आणि नाही. आई-बाप म्हणून ती संघटना बळकट करण्यासाठी चांगले आई-बाप म्हणून बनण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी वर निघाली आहे. नक्कीच. आणि तुमचं एकंदरीत काम पाहता आणि तुमचा हां. अनुभव पाहता नक्कीच तुम्हाला संधी तर मिळणार आहे. हो. कारण आज जर हे बदल घडवायचे असतील तर तुमच्याकडे पद असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही अगदी सुरुवातीला बरोबर. उल्लेख अगदी केला. बरोबर. कारण पद नसताना जर तुम्ही एवढी कामं करू शकता तर पद आल्याच्या नंतर तुम्ही कामं करणार हा विश्वास तुमच्या वकिली क्षेत्रामध्ये प्रत्येकाला आलेला असणार आहे. पण हे इलेक्शन होतं कसं? आता ती पूर्णपणे ती न्यायप्रविष्ट बाब आहे. सुप्रीम कोर्टानं डायरेक्शन दिलेले आहेत. बार काउन्सिलचे पूर्ण अधिकार आहेत. एक ऑब्झर्वेटरी कमिटी सुप्रीम कोर्टानं नेमलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यांच्या निर्देशनानुसार त्या इलेक्शन होणार व्यवस्थित. ओके. आणि त्यासाठी काही अडचणी येतात त्यावेळी पुन्हा मला सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागते. बरोबर. अर्ज दाखल करावे लागतात आणि ते निर्देश आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नक्कीच. वकील आहोत आपण. हं. प्रत्येकच गोष्ट पेरेंट बॉडी करेल किंवा असं होणार नाही. कायद्याने प्रत्येक इंडिव्हिज्युअल वकील सुद्धा बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्या पद्धतीने जेव्हा ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी मिळवण्यासाठी रडत न बसता किंवा नावं ठेवत न बसता मी नेहमी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि संविधान सुप्रीम आहे. बरोबर. त्या संविधानाने नेहमी न्याय दिला. बरोबर. कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. ते लिहिणारे तर ते तर आहेतच. त्यांची हे तर जागा कोणीच नाही घेऊ शकत. बरोबर. पण संविधान सुप्रीम आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्यात. तो जो बेस आहे तो बेस टिकवायचं काम तुम्ही करताय. मॅडम, आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काही जनरल प्रश्न की सर्वसामान्य जनतेच्या त्या मनामध्ये असतात किंवा बऱ्याच लोकांना माहिती नसतात असे काही प्रश्न आहेत की प्रत्येक वेळेस समजा एखादा गुन्हा घडला किंवा एखादा फिर्यादी आहे किंवा आरोपी आहे आणि प्रत्येकाचीच परिस्थिती ही नसते की तो वकील देऊ शकतो आणि कोर्टाची पायरीशी अनेने चढू नये असं नेहमी म्हटलं जातं. कारण पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी जातात. पण समजा एखादा गेलाच, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, तो वकील नाही देऊ शकत, अशा वेळेस काय प्रोव्हिजन आहे? मी मगाशीच सांगितलं की सगळेच वकील फक्त पैशासाठी काम नाहीत करत. भरपूर वकील आहेत. म्हणजे मी म्हणेन 100% 40% वकील किंवा 60% वकील हे 10 केसेसमधल्या 6 केसेसमध्ये कमी पैशात किंवा कुणाकडे बऱ्याच जणांकडे पैसे नसतात. पैसे न घेता सुद्धा काम करतात. ते वकिलांची मदत होते अशा नागरिकांना. आणि या व्यतिरिक्त विधी सेवा प्राधिकरण खूप चांगलं काम करतं ह्याच्यामध्ये. प्रत्येक न्यायालयामध्ये विधी सेवा प्राधिकरण म्हणून एक डिपार्टमेंट आहे. तिथं धाव घेतल्यानंतर तुम्हाला हक्काचा वकील मिळतो तिथून. ओके. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं तुमच्यासाठी. तुम्ही आरोपी असला तरी. बरं. आणि हे पीपी जे असतात, पब्लिक प्रोसिक्युटर, हां. हे कोण असतात? हे कोणाच्या केसेस? हे सरकारी वकील असतात. हे स्टेटच्या विरोधात म्हणजे स्टेटच्या बाजूने लढणारे वकील असतात. ओके. ते स्टेटची म्हणजे महाराष्ट्र सरकारची बाजू लावून धरतात. अच्छा. म्हणजे पोलीस स्टेशनमधून जे गुन्हे दाखल होतात, FIR दाखल होतात, त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला रिप्रेझेंट करण्याचं, मूळ तक्रारदाराला रिप्रेझेंट करण्याचं काम सरकारी वकील करतात. अच्छा. पण आता वकिली क्षेत्रामध्ये आता बऱ्याच जणांना, म्हणजे मला वैयक्तिक काही गोष्टी माहिती आहेत, परंतु बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की वकिली झाल्याच्या नंतर आपण फक्त प्रॅक्टिस करू शकतो. याच्या व्यतिरिक्त
काय काय गोष्टी आहेत की लॉ झाल्याच्या नंतर कोर्टात न जाताही त्याचा बिझनेस चालू शकतो? जेव्हा मी वकील झाले हं. किंवा माझ्या आधी जे वकील होते, त्यावेळी एवढी उपलब्धता नव्हती. बरं. आपण जर बघितलं तर आपल्या लहानपणी परदेशात जाणं खूप अवघड होतं. खूप अवघड होतं. म्हणजे 1000 कुटुंबामधून आपण एक ऐकायचो, की बरोबर. परदेशात गेला किंवा येस. परदेशात स्थायिक आहे. आज घरटी 1-2 मुलं परदेशात जातात. जातं. त्यामुळं आपली कनेक्टिव्हिटी बाहेरच्या देशांशी, प्रगत देशांशी वाढली. ॲक्सेस वाढला तिथे जाण्याचा. संधींची उपलब्धता झाली. बँका वगैरे या सगळ्यामुळं ती जी आर्थिक मदत पाहिजे, ती खूप आरामात मिळू लागली. त्यामुळे बाहेर जाणं, शिक्षण घेणं शक्य झालं. मग आर्बिट्रेशन, वेगवेगळे न्यायाधिकरण जे आहेत, म्हणजे मॅट आहे, ग्रीन ट्रायब्युनल आहे, कन्झ्युमर आहे, NCLT आहे. खूप सगळे असे आहे किंवा टॅक्ससाठी वेगळं स्वतंत्र ट्रायब्युनल आहे. अशा सगळ्या रेव्हेन्यू आहे. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये सोपं तर काहीच नाहीये अभ्यासाशिवाय. पण मुलांना क्षेत्र उपलब्ध झाली. आर्बिट्रेशन, कमर्शियल आर्बिट्रेशन हा खूप मोठी संधी आत्ताच्या इंटरनॅशनल पातळीवर उपलब्ध आहे. ज्याच्यात तुम्ही वर्षभराचा कोर्स करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण जागतिक लेव्हलला काम करू शकता. बरं. आणि मुलं करतायत. कॉर्पोरेटकडे मुलांचा ओढा आहे. जी वकिली आम्ही केली अ, म्हणजे कित्येक दिवस असे जायचे, की घरी जाताना काही पैसे मिळायचे नाहीत. ते पेशन्स, ती सहनशीलता, तरीही अभ्यास करून पुढे जाण्याची ओढ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. नो डाउट ही पिढी हुशार आहे. पण इम्पेशंट आहे. अशा परिस्थितीमध्ये ती मुलं हुशार असल्यामुळं तेच नवनवीन क्षेत्र शोधून काढतायत आणि पुढे जातायत. बरोबर. तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा असतो की एखादी महिला पाहिलं की लगेच तुम्ही फॅमिली कोर्टात फॅमिली आहात का? कोर्टात करता का? आजही ती परिस्थिती आहे. आहे, आज तुमच्यासारख्या वकिलांकडे पाहिल्याच्या आहे, नंतर आहे, अजूनही आहे. विश्वास फार लवकर दाखवला जात नाही. बरं. एक 302 ची केस एखादा माणूस घेऊन जर आला, तर तो लगेच तुम्हाला ब्रीफ देऊन जात नाही. तो 4 पुरुष वकील शोधतो बरोबर. आणि मग 5व्यांदा नाईलाजास्तव तुमच्याकडे येतो तो. क्या बात आहे. आणि अर्थातच हा समज स्ट्रगल आहे. येस, स्त्री स्ट्रगल. वकिलांना जास्त स्ट्रगल आहे. बरोबर. स्ट्रगल स्त्रियांना अजूनही प्रत्येक क्षेत्रात आहेच. जर स्ट्रगल नसता आणि स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नसता, तर तुम्ही 8 मार्च रोजी अहिल्या सेल सुरू केला नसता. बरोबर. दुसरी तारीख निवडली असती. म्हणजे बरोबर. आजही 8 मार्च हा महिला दिन म्हणून आपल्याला सेलिब्रेट करावा लागतो अगदी. आणि त्याच दिवशी महिलांना कुठेतरी संधी मिळते. खरं तर तो महिला दिन म्हणण्यापेक्षा तो महिला मुक्ती दिन होता. बरोबर. महिला मुक्ती दिन होता. पण तो ठीक आहे, महिला दिन म्हणून आपण तो साजरा करतो. पण अजूनही महिला मुक्त झालेली नाहीये. असंच म्हणावं लागेल. आपल्या हातात खूप सगळ्या गोष्टी आहेत. नाही, महिला म्हणून, आई म्हणून आपल्या हातात पण खूप सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. कुठेतरी महिलांनी पण याचा विचार करणं करणं गरजेचं आहे. आहे. नक्कीच. कारण माझा रोख हा होता की 8 मार्च आजही या परिस्थितीमध्ये आपण जग कुठं चाललंय आणि आपण महिला दिन साजरा करतोय करतो. आणि ती करण्याची वेळ येते, ही आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. अर्थातच मॅडम, खरं तर तुम्ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या सदस्यपदी निवडणूक लढवताय आणि तुमचं एकंदरीत काम पाहता, तुमचा अनुभव पाहता आणि तुमचं सोशल वर्क पाहता, मला तरी अपेक्षा आहे की प्रत्येक वकील हा पहिल्या पसंतीचं मत अरे वा. तुमच्याच पारड्यात टाकणार. कारण तुमचं काम आहे. पद नसताना जी तुम्ही कामं केलं, पद आल्याच्या नंतर तुम्ही याहीपेक्षा जास्त कामं या वकिलांसाठी करताल, समाजासाठी करताल, हीच अपेक्षा ठेवून लोक तुमच्याकडे पाहणार आहेत आणि तुम्हाला मत नक्की, देणार आहेत. नक्की. खरं तर तुम्ही मला बोलवलं. मी आले इथं. खरं तर हा काही प्रचाराचा भाग नव्हता आपला. पण आत्ता ज्या बोलल्या ह्या तुमच्या भावना आहेत. मी नक्की तुम्ही सुद्धा एक नागरिक आहात आणि कायदा किंवा ही सगळी सुव्यवस्था आहे ती तुमची सुद्धा अपेक्षा आहे नागरिक म्हणून ती Yes. सुरळीत राहावी नक्कीच. आणि
अशा समाजातला असा घटक जो आहे वकील, जो कायद्याचं रक्षण करतो, त्याची रक्षण करणारी संघटना मजबूत, बळकट राहावी, तिचा चांगला विकास व्हावा, त्या समाजाचा चांगला वकील समाजाचा विकास व्हावा, म्हणून तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली. मी नक्की आपल्याला शब्द देईन, की आपल्यासारख्या अनेक अ, लोकांची मनापासून ही इच्छा आहे आणि मी आपण दिलेल्या संधीला नक्की पात्र राहून स्वतःला मी वाहून घेईन. नक्कीच मॅडम. हे आपल्या 1 तासाच्या चर्चेमधून ह्या माझ्या भावना होत्या. तुम्ही 21 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच तुमचा विचार केला जाईल आणि तुमच्याकडे त्या नजरेने एक सुधारणावादी या नजरेनेच तुमच्याकडे पाहिलं जाईल. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज आलात. तुमचा प्रवास तर सांगितलाच, परंतु बहुमूल्य असं वकिली क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रातलं वास्तव मांडलं आणि तुम्ही जे काम करताय त्याच्यासाठी खरं तर मी ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय त्या सर्वांच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. कारण अशी काम करणारी लोकं खूप कमी आहेत. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.